नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बाल साहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन आहे. याच्यावरचा आपण स्वाध्याय पाहूया. हे डॉक्टर विजय वाड यांचा पाठ आहे. आकृती पूर्ण करा. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. तर त्यांनी कथा आणि चरित्रे विचारली आहेत. तर कथा आहे माणुसकीचे दर्शन घडते, काट वाचकांना खिळवून ठेवतात, वास्तववादी चित्रणावर भर आणि चरित्रे आहे. प्रत्येक चरित्रात महत्वाचा विचार मांडलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी हृदयाला हात घालणारी भाषा आहे. महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती. टिपा लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली. त्यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी सुमारे 5 ते 9 वर्ष नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या व जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या नाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समाजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका ह्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुढे बघा. हा प्रश्न बोर्डाच्या पेपरला मागच्या वर्षी विचारला गेला होता. यडबंबू डब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद. कोणाला दुःखी ठेवू नये असा आईने डब्बूचा उपदेश केला होता. डब्बूने तो शिरोधार्य मानला. व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट डब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, पण घरातली मंडळी खूप कातावली म्हणजे ओरडली, संतापली. आईचा उपदेश डब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेव. यडबंबू डब्बू या गिरिजा कीर यांच्या बाल कादंबरीतील विनोद आहे की कोणाला दुःखी ठेवू नये असा आईने डब्बूला उपदेश केला होता. डब्बूने तो शिरोधार्य मानला. व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट डब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला, पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश डब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसे, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात तेव्हा त्याच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संस्कृत विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात आणि फार फार झाले तर नातेवाईक, शेजार पाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. डब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो. मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकिट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्यस्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशामुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या प्रत्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणा होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे तशी दुसऱ्या व्यक्तीलाही सुद्धा आई असते. त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो, दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही. हे मधूच्या लक्षात येते. त्यातून त्याची संवेदनशील जी वृत्ती ती प्रत्ययाला येते. साहित्य कृतीचा आस्वाद घेताच खालील जे मुद्दे आहेत त्या तुमच्या शब्दात स्पष्ट करायचे.
आपण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्याला ती कलाकृती खूप आवडते. इतरांनीही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो रसास्वाद असतो. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात. कलाकृतीचा आशय किंवा कथानक व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजे. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची जी शक्ती आहे ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजेत. आपण समोरची कलाकृती ही कविता असेल, तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करून पाहतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके इत्यादी आहेत का, हे सुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. कथा, कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्य प्रकार असो, साहित्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजेत. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत. या सर्व गोष्टी आपल्या रसस्वादामध्ये असल्या पाहिजेत. तुम्हाला आजचा हा पाठ व्यवस्थित समजला असेल. हा गिरिजा कीर यांचा विजया वाड यांनी लिहिलेला. तुम्ही तुमच्या वहीमध्ये याची प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या. ठीक आहे? धन्यवाद.